नमस्कार, मी सुवर्णा जोशी. आव्हान लॉकडाऊनचं या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल लॉकडाऊन 4 ची घोषणा केली. लॉकडाऊनचा हा चौथा टप्पा असेल, पण हा चौथा टप्पा पहिल्या 3 टप्प्यांपेक्षा फार वेगळा असणार आहे. त्याकडे अर्थव्यवस्था कशी बळकट करता येईल म्हणून पाहिलं जाणार आहे. आत्मनिर्भरता करते सशक्त असं एक वाक्य फार महत्त्वाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. त्याचा मुळात अर्थ काय? कोरोना नंतरचा भारत कसा असणार आहे? या लॉकडाऊनच्या कालच्या चौथ्या टप्प्याच्या घोषणेदरम्यान केलेलं भाषण हे काय दर्शवतं? या सगळ्या अनुषंगाने या पुढच्या अर्धा तासात आपण अर्थतज्ञांशी बोलणार आहोत. आपल्यासोबत आत्ता मुंबईतून जोडले गेलेले आहेत अर्थतज्ञ अनय जोगळेकर. अनय, आपल्या कार्यक्रमामध्ये स्वागत. नमस्कार. अनय, आपल्याला पहिला प्रश्न हाच आहे. काल आत्मनिर्भरता करते सशक्त असं वाक्य पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. ओव्हरऑलच कालचं त्यांचं भाषण हे काय दर्शवतं आणि कोरोना नंतरचा भारत हा या भाषणामध्ये समोर आलाय का? म्हणजे त्याची चुणूक दिसली का? हो, निश्चितच. कारण आता लॉकडाऊनला आता जवळजवळ 50 दिवस पूर्ण होत आहेत आणि आतापर्यंत हे जे कोरोनाचं संकट आहे ते असं म्हटलं जातं की जगाची विभागणी आपण बिफोर क्राइस्ट आणि आफ्टर क्राइस्ट करायचो, तसं आता बिफोर कोरोना आणि आफ्टर कोरोना अशी विभागणी भविष्यात होणार आहे. एवढा मोठा फटका त्याचा फक्त भारतालाच नाही, जगभरातल्या अनेक देशांना बसलेला आहे. आणि त्याच्यामुळे जेवढं नुकसान वैद्यकीय म्हणजे आरोग्याच्या क्षेत्रात झालेलं आहे, लोकांचे जीव गेलेले आहेत, लोक आजारी आहेत, तेवढं त्याच्याहून प्रचंड नुकसान हे आर्थिक दृष्ट्या झालेलं आहे. असं म्हटलं जातं की यावर्षी देशाची अर्थव्यवस्था कदाचित पुढे त्याचा ग्रोथ रेट राहील. अनेक देशांच्या अर्थव्यवस्था उणे 5%, उणे 10% एवढ्या त्यांचं रिसेशन हे होणार आहे. आणि त्याच्यामुळे एक जागतिक स्तरावर एक आता प्रयत्न उभा राहत आहे की ज्याच्यामुळे या सगळ्या अर्थव्यवस्थांची जी क्षती झालेली आहे की त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करून आणि नवीन उद्योगांना किंवा ज्यांचे आता जे बेरोजगार झाले त्यांना एक नवीन आधार देण्यासाठी ही व्यवस्था आहे. आणि त्याचं सुतोवाच काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं. ते जसं एक अर्थविषयक त्याच्यात पैलू होते, तशाच प्रमाणे त्यांनी एक देशाच्या संघर्ष शक्तीला साथ घातली आणि आपण अशा प्रकारच्या संकटांचा सामना यापूर्वी केलेला आहे त्याची आठवण त्यांनी काल करून दिली. नक्की. पण एक गोष्ट मात्र प्रकर्षानं जाणवली, ती अशी की उद्योगधंदे, कंपन्या, छोटे मोठे लघु उद्योग, कामगार या सगळ्यांसाठीचं जे मायन्यूट नियोजन लागणार आहे त्याच्याविषयीची स्पष्टता मात्र काल झाली नाही. ती कदाचित येत्या 4 दिवसात होईल. नक्कीच. कारण काल पंतप्रधानांनी जी सर्वात मोठी घोषणा केली ती म्हणजे 20 लाख कोटी रुपयांचं पॅकेज. म्हणजे भारताची अर्थव्यवस्था ही जवळजवळ $2.3 ट्रिलियन किंवा $2.3 लाख कोटी डॉलर्स, अमेरिकन डॉलर्स एवढी त्याचा आकार आहे. त्याच्या जवळजवळ 10% आकाराचा म्हणजे $275 अब्ज किंवा साधारणतः 20 लाख कोटी रुपयांचं पॅकेज त्यांनी काल घोषित केलं. अर्थात हे पॅकेज वेगवेगळ्या स्वरूपात असणार आहे, त्यामुळे त्याचे तपशील काही पंतप्रधानांनी काल जाहीर नाही केले. कारण पंतप्रधानांनी काल संपूर्ण देशाला किंवा सामान्य लोकांना उद्देशून हे भाषण केलं होतं. ते तपशील आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या भाषणात आणि इतर पुढच्या काही दिवसात येतील. पण काही महत्वाचे पैलू जे पंतप्रधानांच्या भाषणात ते लक्ष द्यायला पाहिजे. म्हणजे त्यांनी या जे पुनर्बांधणी आहे त्याचे 5 पिलर असणार आहेत की त्याच्यात अर्थव्यवस्था, इकॉनॉमी, इन्फ्रास्ट्रक्चर, पायाभूत सुविधा, सिस्टीम म्हणजे आपलं सुशासन हा विषय झाला, डेमोग्राफी जी भारताची तरुण लोकसंख्या आहे आणि डिमांड या लोकसंख्येकडनं होणारी मागणी, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बी वोकल फॉर लोकल म्हणजे स्थानिक गोष्टींसाठी किंवा स्वदेशी गोष्टींसाठी, भारतात बनलेल्या गोष्टींसाठी आग्रही राहा, हा त्यातला एक महत्वाचा संदेश होता. अर्थात या स्वदेशीची व्याख्या आपल्याला नव्याने करावी लागणार आहे. पूर्वीसारखं स्वदेशी विदेशी असं ते असणार नाहीये. हे 5 पिलर्स जे तुम्ही सांगितलेत ते फार महत्त्वाचे आहेत. पण त्या गोष्टीने म्हणजे त्या 5 पिलर्सकडे लक्ष देऊन कशी अर्थव्यवस्था बळकट होईल एक, आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा मानव केंद्रित जागतिकीकरण असा जो उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणात आला, म्हणजे काय? 1991 साली आपण ज्याला खऱ्या अर्थाने जागतिकीकरणाला सुरुवात झाली असं म्हणतो, कारण तेव्हा सोव्हिएत रशियाचा विघटन झालं होतं
आणि पूर्वी जे शीतयुद्ध होतं आणि त्याच्यात एक भांडवलशाही विरुद्ध समाजवाद अशी त्याची विभागणी झाली होती, ती विभागणी संपली. अमेरिकेच्या नेतृत्वाखाली जगाने आर्थिक उदारीकरण, आर्थिक सुधारणा, जागतिकीकरण या सर्वांचा स्वीकार केला. अर्थात भारताने जेव्हा या सर्व गोष्टींचा स्वीकार केला तेव्हा आपण ते बाय चॉईस केलं नव्हतं, कारण आपली अर्थव्यवस्था तेव्हा वाईट अवस्थेत होती, आपलं सोनं गहाण ठेवावं लागलं होतं. त्यामुळे या ज्या सगळ्या आर्थिक सुधारणा होत्या त्या आपण अडचणीत असताना कराव्या लागल्या होत्या. आपण अनेक क्षेत्रांमध्ये खूप चांगलं काम केलंय. Y2K चॅलेंजच्या वेळेला आपण जगात महत्वाची IT महासत्ता म्हणून पुढे आलेलो आहोत. आत्ताच अगदी कोरोनाचं उदाहरण दिलं तरी 2-3 महिन्यापूर्वी आपल्याकडे एकही PPE किट बनत नव्हता. आज जवळजवळ रोजचे 2 लाख किट आणि मास्क बनवतोय. म्हणजे आपण जागतिकीकरणानंतर अनेक गोष्टीत चांगलं काम केलेलं आहे. आज जागतिक बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या नेतृत्व भारतीय लोक किंवा भारतीय वंशाचे लोक करतायत. पण असं असलं तरी हे जे जागतिकीकरणाला आपला गेला 30 वर्षांचा जो प्रवास आहे तो एका अर्थाने सामान्य भारतीयांना केंद्रस्थानी ठेवून हा होऊ शकला नव्हता. जरी या जागतिकीकरणाची कास धरल्यानंतर कोट्यावधी लोक मध्यम वर्गात आले होते, खूप मोठ्या प्रमाणावर संपत्तीची निर्मिती झाली होती, तरी अजूनही देशातले किमान 30-40 कोटी लोक असे आहेत की ज्यांच्यासाठी हे जागतिकीकरण अजूनही काहीतरी सकारात्मक त्यांना बदल त्यांच्या आयुष्यात घडायची वाट पाहत आहेत. आणि त्याच्यामुळे आज या कोरोनामुळे अशी संधी आलेली आहे. आतापर्यंत असं होतं की तुम्ही स्वतःसाठी वेगळे काही नियम, वेगळ्या काही गोष्टी करू शकत नव्हतात, कारण जागतिकीकरणाचा रेटा इतका जबरदस्त होता की त्याच्यात तुम्हाला वेगळी वाट शोधणं अवघड होतं. पण आज या कोरोनामुळे सर्व देशांची एक खूप मोठ्या प्रमाणावर पडझड झालेली आहे आणि त्याच्यामुळे आज ही आपल्या एका अर्थाने ही संधी पण आपल्याला मिळालेली आहे की याच्यात 2 मिनिटं थांबावं आणि आपल्या प्रायोरिटीनुसार आपल्या दृष्टीने जागतिकीकरणात आपल्या टर्म्सवर हे करू शकतो. आज भारत जगातली 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून हे करू शकण्याच्या, आपल्यासाठी बेटर निगोशिएट करू शकण्याच्या क्षमतेत आहे. तर त्यामुळे सर्व आपण अधिक चांगल्या प्रकारे करू शकतो आणि त्याचा चुणूक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातून काल दिसून आली. नक्की. आणि सर, एक मुद्दा, 20 लाख कोटीचं जे पॅकेज जाहीर करण्यात आलं, तर ते पॅकेज हे जमीन असेल, कामगार असेल, लिक्विडिटी असेल किंवा कृषी, लघु उद्योग अशा सगळ्या विभागांमध्ये विभागलं जाईल, म्हणजे त्याकडे लक्ष केंद्रित केलं जाईल, प्रायोरिटी या सगळ्या विभागांना दिली जाईल असं म्हटलंय. तर त्याचा कसा फायदा होईल? जसं काल पंतप्रधानांनी म्हटलं की कृषीसारखं क्षेत्र आहे की ज्याच्यात आपली उत्पादकता खूप मोठ्या प्रमाणावर वाढली स्वातंत्र्यानंतर 7 दशकात, पण अजूनही पर एकरी जे यील्ड आहे ते आपलं कमी आहे. शेतकऱ्यांची खूप मोठ्या संख्येने शेतीवर लोक अवलंबून आहेत. त्यामुळे त्याच्यात अनेक सुधारणा, संस्थात्मक सुधारणा, बाजार समित्या असतील, एकूण व्यवहार असतील, याच्यात सुधारणा करणं अपेक्षित आहे. ते होऊ शकतं. लँड रिफॉर्म्स अजूनही आपले पुरेसे होऊ शकलेले नाहीयेत, कारण हा पुन्हा शेतजमिनीच्या अधिग्रहणाचा विषय आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं हित साधूनही उद्योगांचं हित कसं साधायचं हे मोठं आव्हान आपल्या पुढे आहे. पायाभूत सुविधांचा मुद्दा काल पंतप्रधानांनी घेतलाच. पायाभूत सुविधांमध्ये जशी गुंतवणूक केली, रिअल इस्टेट सारखं क्षेत्र की ज्याच्यात गुंतवणूक केली की थेट रोजगार तयार होतात आणि त्याच्यामुळे ही जी सर्व क्षेत्र आहेत त्यामध्ये गुंतवणूक करण्यासोबतच मेक इन इंडियाचं जे धोरण होतं ते आता आपण अधिक स्वतः प्रभावीपणे राबवू शकू, कारण कदाचित आता कोरोना नंतरचं जे जग असेल त्याच्यात आपण जागतिकीकरणाच्या त्याच नियमांना अगदी पूर्वीसारखे बांधील राहणार नाही आणि त्याच्यामुळे सरकार त्या उपाययोजना करेलच, पण त्याबरोबर लोकांनीही अधिक भारताला आत्मनिर्भर करण्याच्यासाठी आपली संघर्ष शक्ती दाखवायची आहे. आपल्याला स्थानिक जी उत्पादनं आहेत त्यांना प्राधान्य द्यायचं आहे आणि आपण काल मोदींजींनी सांगितलं की ज्या प्रकारे आज जे बहुराष्ट्रीय कंपन्यांचे ग्लोबल ब्रँड्स आहेत ते एकेकाळी अमेरिकेत किंवा युरोपात किंवा जपानमध्ये स्थानिक ब्रँड होते, पण तिथल्या लोकांनी ते वापरायला सुरुवात केल्यामुळे आज ते जागतिक ब्रँड बनलेले आहेत. तशा प्रकारे आपल्याला आगामी काळात भारतीय ब्रँड पुढे आणायचे आहेत. म्हणजे थोडक्यात अनय सर, आपण असं म्हणू शकतो की सगळेजण एकत्र येऊन घरात राहून जसे कोरोनाशी लढले बहुतांश लोक, तसेच बहुतांश लोक जे लघु उद्योजक असतील, व्यापारी असतील किंवा मालक असतील कंपन्यांचे, त्यांनी आता एकत्र येऊन सशक्त होण्याच्या दृष्टीने, स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने वाटचाल करणं गरजेचं आहे. अनय सर, विनंती करेन असेच चर्चेत सहभागी राहा. एका छोट्या ब्रेकसाठी थांबूया, लगेच भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.